वडेट्टीवारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समेट झालेला दिसून येतोय. फक्त तिथे भाजपा शिवसेनेनी युती केलेली आहे, पण त्या युतीमध्ये देखील जसं नागपुरात त्यांची युती झालेली आहे की 8 पैकी 6 जागा ज्या आहेत त्या 8 पैकी 5 जागा या शिवसेनेच्या तिकिटावर भाजपाचे उमेदवार तिथे निवडणूक लढणार आहे. आणि तसंच काहीसं त्यांनी चंद्रपूरमध्ये देखील केलेलं आहे. 6 सीट जे आहेत त्याच्यामुळे ती युती अशी आपण युती झाली असं म्हणता येणार नाही. पण तो जो वाद जो मी मगाशी सांगितला हा वाद जास्त प्रकार त्याच्यामुळे मला वाटतं भाजपाला अंतर्गत जो कलहाचा सामना जो आहे तो त्याला कसं तोंड द्यावं, त्याचं काय सोल्युशन निघावं याच्यावर त्यांना जास्त भर द्यावा लागणार आहे. आता वेळही कमी राहिलेला आहे. फक्त एक त्याच्यामधला पार्ट मला सांगायचा आहे की भाजपा नेहमी 24/7 ही इलेक्शन मोडमध्ये असते. त्याच्यामुळे आता जसं नागपूरमध्ये समजा एका प्रभागामध्ये 70,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर ती ऑलरेडी तिथपर्यंत त्यांचा प्रचार तो सुरू झालाय त्या पद्धतीने. कोण उमेदवार उभं राहणार, कोण नाही. पण चंद्रपूरच्या वादाचा हा फटका मला स्वतःला वाटतं की हा बीजेपीला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. बरं विकासजी, नागपूरमध्ये कुठले महत्त्वाचे कळीचे मुद्दे या निवडणुकीच्या दृष्टीनं दिसत आहेत? आणि चंद्रपूरचा देखील मुद्दा घेतला तर राजकीय आणि प्रशासकीय जी बाजू आहे, गेला जो कार्यकाळ होता त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती टीका झाली, विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. तर इथे कुठले मुद्दे या अनुषंगानं चर्चेत आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल? नाही या दोन्ही ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की दोन्ही ठिकाणी म्हणजे स्वतः हे भाजपा नेत्यांनी देखील मान्य केलेलं आहे की 80% नगरसेवक म्हणजे जे 2017 मध्ये जे नगरसेवक होते ते आपल्या भागाकडे फिरकले देखील नाही. त्यांनी नागरिकांच्या कुठल्याही फोनला किंवा कुठल्याही कॉलला किंवा त्यांनी काही जर एखादी मदत मागितली तर त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. दोन्हीकडल्या समस्यांच्या बाबतीत चंद्रपूरचा जो प्रदूषणाचा जो सामना लोकांना करावा लागतो तो एक मोठा विषय तिथे आहे. आणि नंतर मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट वाला जो आहे त्याच्यावर अजूनपर्यंत तोडगा हा सरकार दरबारी निघू शकलेला नाहीये. नागपूर सारख्या ठिकाणी जे आपण म्हटलं तर एन्क्रोचमेंट आहे, पार्किंगचे इश्यू आहे, मोठे मोठे जे कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू असल्यामुळे लोकांना जो ट्रॅफिकचा त्रास होतोय, ट्रॅफिक कंजेशन ते एक मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क जरी आलेलं असलं तरी रोज ट्रॅफिक केओस त्यांना सामना करावा लागतो. त्याचं फुटपाथ हे राहिलेच नाहीये. अनेक ठिकाणचे जे प्लेइंग ग्राउंड्स आहे, खेळाचे मैदान बिलकुल उरलेले नाहीये. आता मागच्या काही 3-4 महिन्यामध्ये त्यांनी गार्डन्स जे आहे एनएमसीनी ते गार्डन विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर गार्बेज जे आपण कचरा संकलन म्हणतो, कचरा संकलनाचं नीट व्यवस्थापन इथे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे लोकांना जसं मगाशी स्थानिक म्हटलं की पातळीवरचे अनेक मुद्दे तिथे एकूण दिसून येत आहेत. एकदा आपण मृणाली मॅडमना विचारूयात की नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी कुठले महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या दृष्टीनं दिसत आहेत? गेल्या काही वर्षांमध्ये नागपुराला फेसलिफ्ट मिळाली आहे. जसं आपण डबल इंजिनचं सरकार हा भाजपचा प्रचार ऐकतो, तसंच इथे नितीन गडकरी जे अत्यंत ताकदवान केंद्रीय मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून ज्या विकासाच्या योजना तिथे आणल्या आहेत तितका विकास नागपुरात कोणत्याही नेत्यांनी आजवर केला नव्हता असं म्हटलं जातं. आणि ते खरंही आहे एका अर्थाने की काँग्रेसचे किंवा अन्य कोणत्या पक्षांचे नेते जे नागपुरातले होते ते काही एवढं योगदान देऊ शकले नव्हते. आता फक्त कसं आहे की यांनी तयार केलेली जी विकासाची मॉडेल्स आहेत ती प्रत्येकापर्यंत पोचली आहेत की नाही, गरिबापर्यंत, सामान्यांपर्यंत. जसं विकास ज्यांनी सांगितलं पाणी पुरवठ्याचा मुद्दा, त्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. काय होतं की मोठ्या नेत्यांसाठी मतं दिली जातात आणि छोट्या वेळेला मात्र त्या सरकारबद्दलचा, व्यवस्थेबद्दलचा असंतोष निघू शकतो. पण भाजपची जी संघटनात्मक ताकद आहे ती नागपुरात प्रचंड आहे. चंद्रपुरात दोघं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे ती काहीशी कमी झालेली दिसते आहे. सुधीर मुनगंटीवार हे एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी विकासाच्या अनेक योजना लागू केल्या. लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रतिभा धानोरकर या राजकारणाची प्रचंड समज असलेल्या एक काँग्रेसच्या महिला नेत्या समोर आलेल्या आहेत. वडेट्टीवार हे देखील दबंग नेते आहेत आणि जोरगेवार हे वेगवेगळ्या माध्यमातून जनतेशी संपर्क असलेलं नेतृत्व आहे. आता या चौघांच्या परस्पर संघर्षातून नेमकं काय होतं आहे यावर चंद्रपूरचा निकाल अवलंबून असेल. फक्त हेही लक्षात घेतलं पाहिजे की चंद्रपूरसारखी सेकंड टायरची महानगरपालिका आणि सेकंड टायरचं शहर या काळामध्ये प्रचंड विकसित झालं युती सरकारच्या काळामध्ये. आणि
मध्ये आलेल्या मवियाच्या सरकारमध्ये शहरांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं गेलं, निधी पोचायला लागला. त्याची फळं काय मिळत आहेत ते आता निवडणुकीत नेत्यांना आता जनता आपण दाखवणार त्यावरती एक आहे. नजर टाकावीच लागेल. आता पुढे जाऊयात, आपण एक नजर टाकूयात अमरावती अकोला महानगरपालिकेच्या संग्रामावरती देखील. विदर्भाच्या राजकारणामध्ये अमरावती आणि अकोला ही दोन महत्त्वाची नागरी केंद्र आहेत. दोन्ही शहरांमध्ये नागरी प्रश्न समान असले तरी राजकीय मांडणी वेगळी आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण 87 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सध्या भाजपा युवा स्वाभिमान पक्षामध्ये 7 जागांवरती तिथं युती आहे, तर काँग्रेस, शिवसेना, उभाटा आघाडी अशी स्पष्ट विभागणी दिसते. इतर पक्ष स्वबळावरती लढत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, भूमिगत गटार, अतिक्रमण, वाहतूक कोंडी हे मुद्दे आहेच. सर्वच पक्ष ते मान्य करत आहेत. त्यामुळे अमरावतीत निवडणूक ही मुद्द्यांवरती एकमत असतानाही राजकीय मांडणी आणि मतविभाजनावरती अवलंबून राहणार आहे. अकोला महानगरपालिकेत एकूण 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. सध्या भाजपा राष्ट्रवादी युती, काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची आघाडी, शिवसेना उभाटा प्रहार आघाडी, तर वंचित आघाडी स्वबळावरती अशी लढत आहे. रस्ते, पार्किंग, रोजगार, बाजारांमधली अस्वच्छता आणि रखडलेले प्रकल्प हे इथले कळीचे मुद्दे आहेत. प्रश्नाकडे वळताना विकासजी, अमरावतीमध्ये विविध युती आणि आघाड्यांमुळे इथली लढत अधिक गुंतागुंतीची झाली आहे का? ही अमरावतीची स्थिती आहे, तीच अकोल्याची सुद्धा आहे. दोन्हीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, अमरावतीमध्ये मुळात असं झालेलं आहे की इथे पुन्हा अंतर्गत विरोधाचा सामना भाजपाला करावा लागतोय. कारण नवनीत राणा म्हणजे ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी मिटिंग घेतली होती नागपूरमध्ये, त्यावेळेला नवनीत राणांनी ती मिटिंग लीड केली होती. नवनीत राणांच्या नेतृत्वात ती झाली होती. नवनीत राणा या मागच्या वर्षी 2024 मध्ये भाजपामध्ये आल्या आणि त्यांना हे सगळं नेतृत्व मिळतं हे भाजपातील अनेक नेत्यांना मान्य नाही आहे. आणि दुसरं म्हणजे महायुतीचा एक जो घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, लोकसभा निवडणुकीत जेव्हा नवनीत राणा उभ्या होत्या आणि त्यांनी जेव्हा संजय खोडके तिथले जे आमदार आहे एनसीपीचे, त्यांचा फोटो जेव्हा छापला होता की ते पाठिंबा किंवा ते त्यांच्या सोबत आहेत, तेव्हा त्यांनी ओपनली एक पत्र लिहून त्यांना कळवलं की माझा फोटो त्याच्यामध्ये लावायचा नाही. त्याच्यामुळे महायुतीमधला अंतर्गत संघर्ष आणि भाजपामधला अंतर्गत संघर्ष, तर या संघर्षातून जे काही सीट वाटप झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी शिवसेना किंवा एनसीपी या त्यांच्या मूळ घटक पक्षांशी युती न होता ती स्वाभिमानी युवा पक्ष जो आहे रवी राणांचा, त्यांच्याशी युती तिथे केलेली पण आहे. 7 जागांवरती एकूण त्यांची आहे आणि बाकी 7 जागांवर 44 युती जागावरती केलेली आहे. वेगळे त्याच्या लढत आहेत ते. हा, आणि त्याच्यामध्ये काही उमेदवार हे बीजेपीचे, जसं नागपुरात झालं, चंद्रपुरात झालं, तसं काही उमेदवार हे शिवसेना स्वाभिमानी युवा पक्षाच्या तिकिटावर ते लढतात आहेत. अकोल्यामध्ये देखील, अकोल्यामध्ये एक भाग असा आहे की अकोल्यामध्ये भाजपा आणि एनसीपी यांच्यामध्ये हो. सरळ युती आहे. आणि तिथलं जे एक मोठं प्रस्थ आहे अलीम चंदानीचं, जे मागच्या वेळा विजय अग्रवाल यांच्या निवडणुकीत अलीम चंदानी उभे राहिल्यामुळे भाजपाला फटका बसला होता. त्यामुळे यावेळेस बीजेपी नेतृत्वानी सरळ सरळ 11 सीट्स या अलीम चंदानी ग्रुपला, जे बीजेपी मध्येच आहे, त्यांना दिलेलं आहे. आणि 16 सीट्स त्यांनी एनसीपीला दिलेल्या आहे. आणि तिथे सर्वात जास्त जागांवर शिवसेना शिंदे गट उभा आहे, जो हो. भाजपा म्हणजे सगळे मित्रच आहेत आणि समोरासमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. विकासजी, आणखीन एक तिकडे 84 महत्त्वाचा जो जागांवर पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वेगवेगळ्या आघाड्या आहेत, वेगवेगळ्या युती आहेत, म्हणजे तो जो मतविभाजनाचा प्रश्न उभा ठाकणार आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं स्थान काय असेल? त्यामुळे एकूण समीकरण बदलेल का? MIMचं देखील तिकडे प्रस्थ वाढताना एकूण दिसतंय. तर या दोन पक्षांचा काय प्रभाव पडेल अगदी थोडक्यात? नाही, मागच्या वेळा जे वेस्ट नागपूरमध्ये, वेस्ट अकोलामध्ये जी विधानसभा निवडणूक झाली होती, त्यावेळेला मुस्लिम कॅन्डिडेट निवडून आला होता, कारण तिथे मुस्लिम बाहुल्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे AIMIM हा एक असं म्हणण्यात येतं नेहमी की एक छुप्या पद्धतीने की AIMIM नेहमी आव्हान करतं की तुम्ही मुस्लिम उमेदवारांनाच मत द्या. त्याच्यामुळे ते जे पोलरायझेशन होतं त्याचा फायदा हा भाजपाला मिळतो. तर अकोलामध्ये जे गणित दिसतंय ते भाजपाला थोडंसं तिथे ज्याला म्हणतो आपण की त्यांचं पारडं थोडंसं जड आहे भाजपाचं. आणि जो आपण मगाशी म्हटलं की वंचित बहुजन आघाडीचा विषय असा आहे की वंचित बहुजन आघाडी मागच्या 2 वर्षांपासून ज्या पद्धतीने भूमिका बदलते आहे,
मागच्या इलेक्शनमध्ये खूप स्ट्रॉंगली ती पुढे आली होती. पण ज्या भूमिका बदलते, प्रकाश आंबेडकरांच्या ज्या पद्धतीचे वक्तव्य येतात, त्याच्यामुळे त्यांना कितपत प्रतिसाद तिथे मिळेल, हा एक चर्चेचा भाग आहे. काही सीट्स त्यांच्या निश्चितपणे निवडून येऊ शकतात. पण इथे साधारण भाजपाला अंतर्गत कलहाचा पण सामना करावा लागत नाहीये. रणधीर सावरकरांसारखं नेतृत्व तिथे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे भाजपाचं पारडं निश्चितपणे जड आहे. म्हणजे एकूणच महायुती, कारण एनसीपीशी तर त्यांनी डायरेक्ट युती केलेलीच आहे. आणि शेवटी जे म्हणतात की 74 सीट्सवर जरी म्हणजे जिंकत एकूण असले किती त्यातल्या काही, विभाजन जरी झालं तरी जी हा, सध्याची स्थिती आहे ती पाहता तिथं भाजपाचं पारडं हे जड असल्याचं